मिलिंद देवरा यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा। मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। मिलिंद देवरा यांची ट्विट करत माहिती। मिलिंद देवरा यांच्यासोबत 10 माजी नगरसेवक, 20 पदाधिकारी, 15 व्यापारी संघटना करणार शिवसेनेत प्रवेश। देवरांच्या पक्षप्रवेशानं काँग्रेसला खिंडार। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाची माहिती नाही। पक्षप्रवेश होत असेल तर स्वागतच। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यात खोक्यांचं राजकारण सुरू। सगळे सत्तेसाठी इकडे तिकडे जातायत। राऊतांची मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावरून टीका। मिलिंद देवरा यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी। मुरली देवरा यांनाही हा निर्णय आवडला नसता। देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली खंत। बीडमध्ये महायुतीच्या आयोजकांवर बॅनर बदलण्याची वेळ। महायुतीच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटोच नाही। बॅनरमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। पुण्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये नारायण राणेंविरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन। शंकराचार्यांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन। शंकराचार्य हिंदू धर्माचे तज्ज्ञ, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं। भाजपनं या संबंधित माफी मागावी, राऊतांचं वक्तव्य। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे खोटेपणाच। शिवसेनेच्या निकालावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलणार। राऊतांची माहिती। तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांवर हल्लाबोल। इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती। सर्व सहमतीनं समन्वयक पद स्वीकारण्यास मुख्यमंत्री नितीश कुमार तयार। लोकशाहीला सूत्रांची माहिती। महायुती संक्रांतीच्या पूर्वसंध्येला फुंकणार लोकसभेचं रणशिंग। आजपासून महायुतीच्या मेळाव्याचा महायलगार। मुंबईत होणार मेळाव्यांना सुरुवात। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून न्याय यात्रा। मणिपूर ते मुंबई या यात्रेदरम्यान भारत जोडो न्याय यात्रा। यात्रेचा 20 मार्चला मुंबईला समारोप। काँग्रेस नेते राहुल गांधींनी यात्रा काढली आणि 3 राज्यात काँग्रेसच हरली। आमदार संजय गायकवाड यांची राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर टीका। बीडमधील हॉटेल छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी जाळलं। हॉटेलचा विमा काढून जाळलं। मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांवर आरोप। जालन्यातील कुंभारी पिंपळ गावात आज मनोज जरांगे पाटलांची सभा। बीडच्या ओबीसी सभेनंतर जरांगेंची तोफ धडाडणार। जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस। समती कट्ट्याजवळ पार पडणार अक्षता सोहळा। सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामांतर सोहळा। नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात। दक्षिण मुंबईच्या जागेवरती खासदार अरविंद सावंत लढणार। संजय राऊतांची माहिती। सोयाबीन कापसाच्या भावासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। रविकांत तुपकरांनी गुजरातला जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा दिला इशारा। 19 जानेवारीला वाढवण बंदराची जनसुनावणी। जनसुनावणीला भूमिपुत्र कोळी बांधव शेतकऱ्यांचा विरोध। वाढवण बंदराचा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी केली पाहणी। विमानतळ मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल। ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती। भोगीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मातेला पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान। मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। उत्तराखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने
ईडीची 8वी नोटीस. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू. सोरेन यांना ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. अटल सेतूवर पहिल्याच दिवशी 8,164 वाहनांचा प्रवास. सेतू पाहण्यासाठी मुंबईकरांची उत्सुकता. सेल्फीसाठी लगबग. सतपंथ संस्थाच्या वतीनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 टन चिक्कीचा प्रसाद. जनार्दन महाराज विविध महंतांच्या हस्ते पूजन करून प्रसाद अयोध्येकडे रवाना. बैलगाडा स्पर्धांसाठी प्रांताधिकारी देणार परवानगी. जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांचे आदेश. बेकायदा बैलगाडी स्पर्धांना आळा बसणार. अर्धवट सोडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास म्हाडाला प्रशासनाकडून मान्यता. 15 ते 20 वर्ष रखडलेले प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात. धुक्यामुळे इंडिगोचं विमान पोहोचलं थेट बांगलादेशात. विमानाचं ढाका इथे केलं इमर्जन्सी लँडिंग. विना पासपोर्ट विना व्हिसा प्रवासी बांगलादेशात. भारतीय वायुदलाकडून मरीन ड्राईव्ह इथे चित्तथरारक हवाई कसरतींचं आयोजन. मुंबईचं आकाश सारंग हेलिकॉप्टरनं रंगवलं लाल. राजधानी दिल्लीत दाट धुक्यात हरवली. धुक्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक विमान उड्डाणंही उशिरानं. आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.